राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात आज सुनावणी शरद पवार गटाच्या 4 तर अजित पवार गटाच्या 2 आमदारांची उलट तपासणी होणार। नार्वेकरांच्या नवीन वेळापत्रकामुळे निकालासाठी फेब्रुवारी उजाडण्याची शक्यता। नाशिकच्या गोल्फ मैदानात आज उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन। सभेतून भाजपवरती काय निशाणा साधणार याकडे लक्ष। सभेपूर्वी राज्यव्यापी महाअधिवेशनाचं सुद्धा आयोजन। कथित बांधकाम घोटाळा प्रकरणी ठाकरेंच्या सेनेचे आमदार रवींद्र वायकरांना पुन्हा ईडीचा समन्स। आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश। वायकरांना मुदतवाढ द्यायला ईडीचा नकार। मागासवर्ग आयोगातर्फे आजपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरू होणार। मराठा समाजाचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण। मुख्यमंत्री शिंदेंकडून अधिकाऱ्यांना अचूक सर्वेक्षण करण्याचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश। 3000 पेक्षा जास्त पर्यवेक्षक नियुक्त। मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर उद्या सर्वोच्च न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता। आरक्षणावर सुनावणी घ्यायची की नाही यावर निर्णय होणार। 13 ऑक्टोबरला क्युरेटिव्ह पिटिशन दाखल। गडचिरोलीमध्ये मराठा समाजाचा मागासलेपण तपासण्यासाठी 24 ते 31 जानेवारी दरम्यान घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार। सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्या याचिकेवर सुधारणा करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्तेंना आदेश। पुढची सुनावणी उद्या होणार। मुंबईत उद्या महाविकास आघाडीकडून जागा वाटपासंदर्भात बैठकीचं आयोजन। जागांवर सहमती न झाल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार। सुप्रीम कोर्टाकडून मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदारांना नोटीस। विधानसभा अध्यक्षांना सुद्धा कोर्टाला उत्तर द्यावं लागणार। ठाकरेंनी नार्वेकरांच्या निकालाविरोधात दाखल केली होती याचिका। मनोज जरांगेंचा मोर्चा आज पुण्यात दाखल होणार। रांजणगाव, कोरेगाव, भीमामार्गे, खराडी, वाघोली परिसरात मुक्काम। नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल। मनोज जरांगेंच्या मोर्चा मार्गावर पुणे पोलिसांकडून कडक बंदोबस्त। 1000 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी, 800 पेक्षा जास्त जवान तैनात। उद्या पुण्यातून मराठा मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ होणार। लोणावळ्यामधील एक मराठा तरुणाकडून जरांगे पाटलांच्या मेणाच्या पुतळ्याची निर्मिती। जरांगे पाटलांच्या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी यासाठी अशोक म्हाळसकरांनी बनवला अवघ्या 3 महिन्यात मेणाचा पुतळा। मराठा आरक्षणासाठी मुंबईला पायी चाललेल्या आंदोलकांसाठी माजलगावच्या संजीवनी हॉस्पिटलचा पुढाकार। हॉस्पिटलच्या वतीनं मोबाईल हॉस्पिटलची सुविधा। मुंबईत घाटकोपर आणि चेंबूरमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात निषेध आंदोलन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा करणार निषेध। आज मुंबई पुणे महामार्गावर 2 तासांचा ब्लॉक। दिशादर्शक फलक बसवले जाणार। दुपारी 12 ते 2 पर्यंत वाहतूक बंद राहणार। कोकण रेल्वेवरील वीरअंजणी स्थानकादरम्यान पायाभूत कामासाठी ब्लॉक। दुपारी 1:10 ते 3:40 ब्लॉक। कोकण रेल्वेवरील 3 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। शहरात दिसणाऱ्या कचऱ्यासंदर्भात मुंबईतील 8000 पेक्षा जास्त नागरिकांकडून तक्रार। महापालिकेच्या हेल्पलाईन नंबरवर तक्रारी दाखल। 8 तासात तक्रारींचं निवारण केलं जात आहे। कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ। आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मुंबईत 15 तर ठाण्यात 5 नवीन रुग्ण। राज्यभरात 71 रुग्णांची नोंद। स्मार्ट सिटी बस सेवेमध्ये 5 वर्षात 10 पटींनी प्रवाशांच्या संख्येत वाढ। दररोज 30,000 प्रवाशांचा प्रवास। लवकरच स्मार्ट बसच्या ताफ्यात 35 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार। कोल्हापूरकरांची महालक्ष्मी एक्सप्रेस आता नव्या रूपात येणार। आधुनिक बनावटीची नवी पॅसेंजर कोच एक्सप्रेस 5 जानेवारीपासून प्रवासांच्या सेवेत सज्ज। खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश। राज्यात सर्वत्र थंडीचं सत्र सुरू। मुंबईत पारा 16 अंशांखाली। जानेवारीपर्यंत थंडीचा कहर असाच राहणार, हवामान खात्याचा अंदाज। छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढणार। रविवारपासून थंड वारे वाहत असल्यानं कमाल तापमानात 2 अंशांची घट। उत्तर भारतात 26 जानेवारीपर्यंत थंडीचा कहर राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। विदर्भात आज हलक्या पावसाची शक्यता। आमदार राजन साळवींची एसीबीकडून 2 तास चौकशी। भाऊ दीपक साळवी सुद्धा राजन साळवींसोबत उपस्थित। दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राजन साळवी चौकशीसाठी एसीबी कार्यालयात पोहोचताना कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। कार्यकर्त्यांचा एसीबी कार्यालयाबाहेर जमा।
कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी कोठडीत असलेले सुरज चव्हाण यांच्या कोठडीत 3 दिवसाची वाढ. बँक खात्यांची माहिती आणि आयटी रिटर्न संदर्भात माहिती घेण्यास ईडीला वेळ हवा असल्यानं कोठडीत वाढ. काँग्रेस प्रदेश पदाधिकारी उल्हास पाटील यांची पक्षातून हकालपट्टी. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत अध्यक्ष नाना पटोले यांनी केली हकालपट्टी. उद्धव ठाकरे काळाराम मंदिर परिसरात दाखल होताच त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण. उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महापूजा आणि महाआरती संपन्न. उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात आल्यानंतर त्यांच्याकडून भगवे कपडे आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा केल्या परिधान. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे होते उपस्थित. काळाराम मंदिरात आरती केल्यानंतर गोदा तीरावर जाऊन उद्धव ठाकरेंकडून आरती. कुटुंब सुद्धा झालं सहभागी. अयोध्येतील राम मंदिरातील गर्भगृहात प्रभू श्रीराम विराजमान. भक्तिमय वातावरणात रामललाची प्राणप्रतिष्ठा संपन्न. शुभ मुहूर्तावर रामललाची प्राणप्रतिष्ठा संपन्न. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा. रामललाची विधिवत पूजाही संपन्न. अयोध्येतील शरयू तीरावर भव्य दीपोत्सव साजरा. शरयू नदीचा तीर दिव्यांनी उजळला. पंतप्रधानांकडून त्यांच्या निवासस्थानीही दीपोत्सव साजरा. पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवांकडून त्यांच्या घरी दीपोत्सवाचं सेलिब्रेशन. प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचा आनंद केला साजरा. ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरात दीपोत्सवाचं आयोजन. संजय मोरे यांच्या वतीनं दीपोत्सव साजरा. नवी मुंबईमधील कोपरखेरणे इथल्या शाळेत 90 फुटाची श्रीरामाची रांगोळी. संध्याकाळी दीपोत्सव संपन्न. आमदार गणेश नाईक आणि संदीप नाईकांचाही सहभाग. शिर्डीत 11,000 दीप प्रज्वलन करून दीपोत्सवाचं सेलिब्रेशन. रामनामाचा जयघोष करत शिर्डीत ग्रामस्थांकडून जल्लोष. मराठवाड्यातील भाविकांकडून रामललाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्याधाम या विशेष रेल्वेची व्यवस्था. विशेष रेल्वे 14 फेब्रुवारीला नांदेडमधून छत्रपती संभाजीनगर मार्गे अयोध्येकडे रवाना होणार. आरक्षण मिळाल्यावर रेल्वे भरून अयोध्येला जाणार असल्याचं मनोज जरांगेंचं वक्तव्य. प्राणप्रतिष्ठेचा दिवस आनंदाचा, जरांगेंची भावना. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर मालवण समुद्रकिनारी आनंद साजरा. दीपोत्सवासह फटाक्यांची आतषबाजी. मुंबईच्या वडाळ्यातील राम मंदिरात मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते आरती. मोठ्या संख्येनं रामभक्तांची उपस्थिती. मुंबईतल्या शिवाजी पार्कात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेकडून शोभायात्रेचं आयोजन. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून शोभायात्रेला सुरुवात. ठाण्याच्या कोपिनेश्वर मंदिरात महाआरतीपूर्वी मुख्यमंत्री शिंदेंकडून ढोलवादन. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण. शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक यांच्याकडून ठाण्यातील संकल्प चौकात महाआरती संपन्न. महाआरतीत मोठ्या संख्येनं भाविकांचा सहभाग. कुर्ल्यातील भारत सिनेमा इथं 500 किलो लाडूंचं वाटप. प्रभू श्रीरामाच्या घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी. नवी मुंबईमध्ये वाशी ते जुईनगरपर्यंत रामभक्तांकडून बाईक रॅलीचं आयोजन. जय श्रीरामच्या घोषणा देत परिसर दुमदुमला. मुंबईतल्या वांद्रे बुर्ला परिसरामध्ये हनुमान मंदिरात रामलला प्रतिष्ठापना सोहळ्याचं जल्लोष. ढोलताशाच्या तालावर तरुणाई फिरकली. पालघरमध्ये मनसेकडून राम आणि लक्ष्मणाच्या वेशभूषेत रॅली. 500 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचंही वाटप. अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी. हनुमान चालिसेचं सुद्धा केलं पठण. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून बारामतीतील श्रीराम मंदिरात जाऊन महापूजा. सुनेत्रा पवारांनी केली आरती. राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त राजभवनामध्ये श्रीगुंडी देवी मंदिर परिसरात श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना. राज्यपाल बैस यांच्या हस्ते झाली स्थापना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून चंद्रपूरच्या काळाराम मंदिरात सपत्नीक आरती. मी कारसेवक आहे. प्रभू श्रीरामाच्या दर्शनानं माझं जीवन सार्थकी लागलं. मुनगंटीवारांचं विधान. नागपुरातील प्राचीन राम मंदिर असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून रामाची पूजा. रामभक्तांकडून जोरदार श्रीरामाचा जयघोष. चिपळूणमधील शिवसेना संपर्क कार्यालयात आमदार भास्कर जाधव आणि त्यांच्या पत्नीनं केलं रामपूजन. रामरक्षा पठण करत केला आनंद साजरा. पिंपरी चिंचवड शहरातील वडमुखवाडी इथे साई मंदिरात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंच्या हस्ते आरती संपन्न. गोरेंच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीला अभिषेक.
खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांची स्वप्नपूर्ती झाली, त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. राम मंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद असल्याचंही विधान. अमरावतीतल्या तिवसा इथं राम मंदिरात काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांच्याकडून 2100 किलोचा लाडू प्रसादाचं वाटप. 12वीच्या मुलांना संशोधित प्रश्नसंचांचंही केलं वाटप. डोंबिवली स्टेशन परिसरात शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं महाआरतीचं आयोजन. पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दीपोत्सव साजरा. 5000 दिव्यांच्या माध्यमातून दुर्गाडी किल्ला उजळला. भगव्या पताका आणि भगव्या झेंड्यानं दुर्गाडी किल्ला भगवा. कल्याणमधील शाळकरी विद्यार्थ्यांनी श्रीराम वनवासातून परत येतानाचा देखाव्यात साकारला. रामसीतेच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडून सुंदर नृत्याचं सादरीकरण. सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ल्यात चित्रकार रविराज चिपकरांनी साकारलं वाळूशिल्प. सागर तीर्थ समुद्र किनाऱ्यावर 35 ते 40 टन वाळूच्या सहाय्यानं साकारलं वाळूशिल्प. दापोलीत रामप्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हत्तीवरून साखर वाटप करून मिरवणूक. ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा. लोकसभा निवडणूक 2024 साठी पुणे जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी तयार. 23 जानेवारी रोजी याद्या तयार केल्या जाणार. वाशिमच्या पोहरा देवीत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त होम हवन. महंत सुनील महाराज यांनी सपत्नीक केलं होम हवन आणि महाआरती. मेळघाटमध्ये आदिवासी महिलांच्या बचत गटातील वस्तूंच्या विक्री केंद्राला देवेंद्र फडणवीसांची भेट. फडणवीसांचं पारंपरिक नृत्यांनी केलं स्वागत. रायगडमधल्या उरणमध्ये श्रिया फाउंडेशन पाले आणि कॉमन सर्व्हिस सेंटर कोपरोलीतर्फे हळदी कुंकू समारंभाचं आयोजन. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्यानं थंडीच्या कडाक्यात वाढ होण्याची शक्यता. राज्यात 65% ऊसाचा गाळप पूर्ण. 9.39% सरासरी उतारानुसार 55 लाख टन साखरेचं उत्पादन हाती. पुण्यातल्या इंदापुरातील कृषी प्रदर्शनामध्ये भरवला घोडे बाजार. मागच्या 2 दिवसापासून राज्यभरातले शेकडो घोडे दाखल. पिंपरी चिंचवडच्या शेलपिंपळ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत भरला कॅशलेस बाजी बाजार. विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान वृद्धिंगत होण्याचा उद्देश. वृक्षतोड करून पक्ष्यांना इजा पोहोचवणाऱ्याला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. या प्रकरणी एफआयआर रद्द करण्याची याचिका कोर्टानं फेटाळली. जालन्यात देवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत स्वखर्चानं महिनाभर गावागावात जनजागृती रथ फिरवला जाणार. रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत वाहतूक नियमांची जनजागृती केली जाणार. छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील इमारतीच्या सुविधेसाठी 14 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी. निधी प्राप्त होताच काम सुरू करणार. पंजाबच्या लुधियानात पार पडलेल्या राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ अव्वल. चंदीगड संघाबरोबर फायनल खेळून 1-13 या फरकानं महाराष्ट्रानं फायनलचा सामना जिंकला आणि पटकावलं सुवर्णपदक. परदेशातून मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या सोन्याची तस्करी करणाऱ्या 4घांना सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अटक. 1,70,00,000 रुपयांचं सोनं जप्त. नंदुरबारच्या नवापूर शहरातील भगतवाडी परिसरात एटीएम मशीनला वेळेवर वीज पुरवठा खंडित केल्यानं आग आटोक्यात. गडचिरोलीमध्ये अवैध दारूसह 3 लाखापेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त. गडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.